आपला आता ग्राफिकल मेथड नंतर हे पॉइंट कोणता आता डिटरमिनंट. डिटरमिनंट काय म्हणतो का, हे डिटरमिनंट जसं आहे ना, दोन जे वर्टिकल रेषा असतात ते कशाचे असतात डिटरमिनंटचे. ए बी सी डी इज अ डिटरमिनंट. डिटरमिनंट ऑफ ए बी सी डी इज अ डिटरमिनंट. ए बी अँड सी अँड डी हे जो आहे हे ए बी आणि हे सी डी जर आपण जर ब्रॅकेट मध्ये तर ते काय रोज आहेत, काय रोज. आणि असे वाले जर असतील ए सी आणि बी डी याला काय म्हणतो आपण कॉलम. काय म्हणायचं कॉलम. ए बी आणि सी डी काय येतात रोज आणि ए सी आणि बी डी काय येतात कॉलम. काय कॉलम म्हणजे तिथे काय सांगितलं पहा ए बी सी डी आर रोज आणि ए सी आणि बी डी आर कॉलम्स. म्हणजे सांगितलं डिग्री ऑफ द डिटरमिनंट इज 2. ही डिग्री ऑफ द डिटरमिनंट इज 2 का म्हणलं, कारण हे दोन रोज आहेत आणि दोन कॉलम आहे म्हणजे याची डिग्री काय झाली डिटरमिनंटची 2 झाली. डिग्री किती 2. जर समजा असा 3 वाला असता समजा 2 3 4 1 2 3 2 2 4 तर ह्याची डिग्री काय राहिली असती 3 राहिली असते का. हे 3 रोज 1 2 3 आणि 3 कॉलम 1 2 3 म्हणून याची डिग्री काय राहिली असते 3. आता याची काय 2/2 चा आहे डिटरमिनंट म्हणून काय आहे डिग्री याची 2 आहे. 2 रोज 2 कॉलम म्हणजे काय झालंय हे डिग्री ऑफ डिटरमिनंट इज 2. आणि नेक्स्ट काय म्हणलं बिकॉज देयर आर 2 एलिमेंट्स इन ईच कॉलम. का बरं या प्रत्येक कॉलम मध्ये किती एलिमेंट आहेत ए आणि सी हे 2 आहेत, नंतर बी आणि डी हे 2 आहेत. एलिमेंट्स मध्ये प्रत्येक एक एक एलिमेंट किती आहेत 2 आहेत एक कॉलम मध्ये. आणि 2 एलिमेंट्स इन ईच रो मध्ये पण किती आहेत 1 2 आणि 1 2 या 2 रो मध्ये किती आहेत 2 एलिमेंट आहेत म्हणून याची डिग्री काय 2 आहे. आता नेक्स्ट डिटरमिनंट रिप्रेझेंट्स ए नंबर विच इज एडी मायनस बीसी. डिटरमिनंट याची काय करते राष्ट्र एक नंबर रिप्रेझेंट करते. आता ते कोणत्या याच्यातून एडी मायनस बीसी म्हणजे पहा दॅट इज आता मानलेलं ए बी सी डी ते याचं काय होतं क्रॉस मल्टिप्लिकेशन ए टी आणि पुन्हा बी आणि सी मायनस बी सी. मग याचा जो काय सबट्रॅक्शन येईल ते करणार एक नंबर रिप्रेझेंट करणारा डिटरमिनंटचा. म्हणून इथे एडी मायनस बी सी इज द व्हॅल्यू ऑफ द डिटरमिनंट. जे काही एडी मायनस बी सी केल्यानंतर जे काही व्हॅल्यू येईल ते काय राहणार डिटरमिनंटची व्हॅल्यू राहणार. मग नंतर सांगितलं डिटरमिनंट्स युजली आर रिप्रेझेंटेड विथ कॅपिटल लेटर ऍज कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी कॅपिटल डी ETC. म्हणजे कोणताही डिटरमिनंटला आपण कशाला हे करायचं ग्रह करायचं कॅपिटल लेटर ए बी सी डी ई एफ जी एच एम एन पी क्यू आपल्या म्हणाला. जर डिटरमिनंटचं जर समजा रिप्रेझेंट केलं जाणार असेल तर आपण कोणत्या लेटरने करायचं ए टू झेड मधल्या लेटर मध्ये पण कॅपिटल लेटर. मग आता इथं दिलेलं आता हे डिटरमिनंट झालं पण इथे एक्झाम्पल पहा फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग डिटरमिनंट्स. आता इथं पहा त्या डिटरमिनंट कशाने केलं कॅपिटल लेटर ए ने. पहा याला काय सॉल्व करायचं पहा ए इक्वल टू डिटरमिनंट काय दिलेलं आहे 5 3 7 9. त्याला सॉल्व करताना काय सांगितलं क्रॉस. मग ए बी सी डी ए डी म्हणजे काय 5 into 9 मायनस 3 into 7 काय ना 5 9 चा 45 आणि नेक्स्ट काय ना 3 7 चा 21. मग करा काय आता सबट्रॅक्शनचा 45 मधून 21 गेले 5 मध्ये 1 गेला 4 आणि इथला 4 मधून 2 गेला 24. हे काय झालं डिटरमिनंट ऑफ द व्हॅल्यू. आता नेक्स्ट पहा तसंच कॅपिटल लेटर एन ने डिनोट केलेला आहे डिटरमिनंटला n equal to -8 -3 2 4 -8 -3 2 आणि 4. का बरं काय -8 into 4 मायनस नंतर -3 into 2 त्याला डायरेक्ट आपण असं ब्रॅकेट घेतलं तर चालेल. आणि नंतर -3 into 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन एडी मायनस बीसी. मग काय ना पहा
-8 into 4 काय येतं -32 आणि -3 into 2 -6 -32 ला -2 मायनस ऑफ मायनस काय कसं आहे +6 आला मग नेक्स्ट काय येईल पहा -32 आणि +6 याची बेरीज होतं का नाही मायनस अँड प्लस म्हणजे काय करायचं सबट्रॅक्शन आणि बिग नंबरचा साइन आहे 32 मधून 6 गेलं किती राहतो 26 आणि जो बिग नंबर आहे 32 त्याचा साइन -26 आता नेक्स्ट पहा तर काय बी डिटर्मिनंट बी दिलेला आहे 2√3 आणि 9 नंतर 2 3√3 करा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 2√3 into 3√3 मायनस बीसी म्हणजे काय 9 into 2 2 3 चा 6 into √3 into √3 काय तर √3 चा स्क्वेअर चला √3 into √3 चा स्क्वेअर मायनस 9 2 चा 18 स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर गेट कॅन्सल म्हणजे काय राहतो 6 into 3 -18 6 into 3 काय होतो 18 -18 म्हणजे डिटरमिनंट काय आला 0 कोणता कॅपिटल लेटर बी बी इक्वल टू डिटरमिनंट ऑफ व्हॅल्यू ऑफ द डिटरमिनंट काय 0 आता बाकी तुम्ही हे जे दिलेले 4 आहेत ते तुम्ही सॉल्व करा प्रयत्न करा आज याच्यावरच घेऊ फक्त जास्त काही होणार नाही कारण दुसरा एक पॉइंट आहे